पहिला CNG पंप अक्कलकोटला जाताना आपण आता आहोत चौफुला. नमस्कार मंडळी, आपण निघालो स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आणि तिथून पुढे आपण जाणार आहोत गाणगापूरला दत्त महाराजांच्या दर्शनासाठी. पुण्यातून साधारणतः 3 वाजता निघालो आहे आपण. आता बघू पुढचा प्रवास कसा होतोय. 7:15 वाजत आलेले आहेत आणि आपण सोलापूरच्या थोडंसं अलीकडे आहोत. 7:15 वाजता पण एवढा उजेड दिसतोय. आठ वाजलेत. सोलापूरमध्ये पोहोचले आपण. थोडा नाश्ता करावा म्हणून आंध्रा भजे घेतले. तिथं दुकान होतं, ट्राय करू शकता, छान आहेत. थोडं पुढे येऊन कॉफीसाठी ब्रेक घेतला होता. अक्कलकोट अजून 40 किलोमीटर आहे जवळजवळ. मस्त कॉफी घेतली 2 कप, थोडा रिफ्रेश झालो आणि अक्कलकोटमध्ये पोचल्या स्वामींच्या दर्शनाला आलो. गर्दी थोडी कमी होती, त्याच्यामुळे दर्शन छान झालं आणि मी एक व्हिडिओ पण काढला आहे स्वामींच्या समाधीचा, तुम्हाला पुढे दाखवेल मी. थांबा. स्वामींचा फोटो रुद्राक्षांनी बनवलेलं. 45,000 काहीतरी रुद्राक्ष यूज केले त्याच्यासाठी. मस्त आहे. हाच तो व्हिडिओ मी काढलेला. कोणी सिक्युरिटी नव्हती म्हणून काढता आला. दर्शन घ्या. पार्किंगमध्ये पण एक मस्त मंदिर बनवलेलं आहे, तुळजाभवानी मातेचं मंदिर, आणि छोटंच आहे पण खूप सुंदर मंदिर आहे. एकदा गेलं की जरूर जावा. आणि तिथली मूर्ती पण अशी म्हणजे एकदम सेम जी तुळजापूरमध्ये आहे ना तशीच आहे सेम. नक्की भेट द्या. खूप छान आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे त्या मंदिरामध्ये. चला, आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आपण निघालो आहे गाणगापूर दत्त महाराजांच्या दर्शनासाठी. एक साधारणतः 1.5-2 तासांचा रस्ता आहे आणि एक 75 किलोमीटर्स डिस्टन्स आहे अक्कलकोटपासून गाणगापूर. मध्ये एक रेल्वे क्रॉसिंग लागलं. खूप सुंदर असं दृश्य दिसत होतं. महाराष्ट्र सोडून आपण कर्नाटकमध्ये एंट्री केलेली आहे. रस्त्यांवरनं कळेलच तुम्हाला. खूप टॉप क्वालिटीचे रस्ते आहेत कर्नाटकमध्ये. म्हणजे मागचा रस्ता शूट करायचा राहिला महाराष्ट्रामधला. दोन तासांच्या प्रवासानंतर आपण गाणगापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. आता ही पहिली कमान आहे, मेन कमान. आपण आधी संगमावर जाणार आहोत. हे 3 किलोमीटर लांब आहे हे मेन मंदिरापासून. तिथलं हे दृश्य आहे. खूप काही विकण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथंच नदी पण आहे. तिथं 2 नद्यांचा संगम झालेला आहे आणि आपण जाणार आहोत थोड्या वेळात नदीवर पण. हे आहे दत्त महाराजांचं मंदिर आणि ही शेजारीच असलेली नदी संगम. उन्हाळा चालू असल्यामुळे पाणी थोडं कमी आहे. हे मेन मंदिर आहे इथलं आणि आपण व्हिडिओ काढत होतो तेवढं काका आले. इकडं फिरण्यासाठी छोटे टांगा पण आहेत. दुपारचे 2 वाजले होते. खूप कडक ऊन होतं. त्याच्यामध्ये एक लिंबू सरबत प्यावा म्हणलं.
आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार श्री दत्त. हे आहे द्रोण. आम्ही हे 10 रुपयाला विकत घेतलं आहे. याचा उपयोग प्रसाद घेण्यासाठी करतात म्हणे. मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आपण. गर्दी थोडीफार होती. दुपारचा टाईम होता आणि 2 वाजता दर्शन बंद होतं. मुखदर्शन चालू राहतं. छान दर्शन झालं. चला आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करूयात. अफजलपूरमध्ये CNGसाठी लाईनीत थांबलो. जवळजवळ 100 गाड्या होत्या पुढं. जाऊ द्या, पर्याय नव्हता. तोपर्यंत काकांकडून एक बर्फाचा गोळा घेतला. पुढं मस्त वडापाव घेतला. जवळजवळ 1 तासानंतर आपला नंबर आलेला आहे. स्वामींच्या कृपेने खूप छान असा प्रवास झाला. आता आपण निघालो आपल्या घरी पुण्याला.